नमस्कार मंडळी. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय होते ते आज आपण पाहणार आहोत. त्याआधी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर आता आपण पाहतो की अवंतिकाला घेऊन सौमित्र आता घरी आलेला असतो आणि त्याच वेळेला अवंतिकाच्या स्वागताचं सगळेजण एकदमच तयारी करून बसलेली असतात. आता जानकी पाहते बाहेरूनच की आता अवंतिका आलेली आहे आणि म्हणूनच जानकी सगळ्यांनाच बोलवून घेते. सुमित्रा सुद्धा आता दारावर येऊन उभी असते. औक्षणाचं ताट तयार असतं. अवंतिका आतमध्ये येतच असते तर जानकी तिला थांबवते. मग अवंतिकाला म्हणते की आता काय झालंय. त्यावर अवंतिकाला जानकी सांगते की थांबा, तुमचं औक्षण केल्याशिवाय तुम्हाला आम्ही घरात घेणार नाहीये. माझी जाऊबाई खूप मोठी खिंड लढवून आली आहे, मग तिचं औक्षण तर करायलाच हवं ना. असं देखील आता जानकी म्हणत असते. अवंतिकाला सुद्धा खूप छान वाटत असतं. म्हणजे तिने असा विचारही केला नव्हता. ती आता असं हॉस्पिटलमधून घरी आल्यावर तिचं औक्षण वगैरे होईल. तिचं खूप छान असं स्वागतही झालेलं असतं. त्यामुळे अवंतिका खूप जास्त खुश असते. त्यानंतर अवंतिका आणि त्याचसोबत सौमित्र हे आता घरी येतात. घरी आल्यानंतर जानकीला बरं वाटत असतं. पण जानकी अवंतिकाचं स्वागत करण्यासाठी आलेली असते. म्हणूनच तिला आता पाठलाग करता काही येत नाही आणि म्हणूनच सगळ्या बाजूने ती अडकून गेलेली असते. तिलाही कळत नसतं की काय करावं. पण आत्ताच्या घडीला अवंतिकाकडे लक्ष देणं खूप जास्त गरजेचं असतं. तिने मायाचा पाठलाग करायचा सोडून इथे येऊन स्टँड तर घेतलेला असतो. पण तिच्या डोक्यामध्ये सतत तोच विचार फिरत असतो की माया नेमकी कुठे गेली असेल, अचानक ती कुठे गायब झाली. हाच विचार ना तिच्या डोक्यामध्ये सतत फिरत असतो. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं माया त्या तिघेला भेटायला गेलेली असते. तर त्याच वेळेला ती आता त्या दिघेला म्हणत असते की तुम्हीच सांगते ना तसंच वागायचं आणि तुम्हाला हे घ्या पैसे सांगितलेत ना, हे पैसे ठेवून घ्या. मग आता ती त्यांना पैसे देते आणि त्या पैशामध्ये 1,00,000 रुपये त्याने मागितलेले असतात ना, त्यातले तिने आता फक्त 20,000 रुपये दिलेले असतात. तेव्हा मात्र आता ते ओरडतात आणि म्हणतात की काय, फक्त 20,000 एवढी कमी रक्कम नाही मला परवडणार. मला जास्त पैसे हवेत, मी काय ऐकून घेणार नाहीये. मग आता दिघेला कसं बसं ती समजावते. आत्ताच्या घडीला हे एवढे पैसे ठेवून घ्या, मी पैशांचा बंदोबस्त करते. आज उद्या तुम्हाला पुढचे पैसे देते. माया त्या दिघेला सांगू लागते कारण आता तिची इकडून सुद्धा कोंडी झालेली असते आणि तिकडून सुद्धा. कारण जानकीला सुद्धा फसवणं हे तिच्या हातामध्ये जास्त बसत नव्हतं. तरीसुद्धा ती कसं बसं फसवायचा प्रयत्न करत होती. पण त्यातूनही आता अनेक अडचणी येत होत्या. त्यावरही ती मात करत होती. पण दुसरीकडे मात्र आता मायाला टेन्शन येतो. एका वेळेला तर या माणसा कसं तरी आपण गुंडाळलं, पण आता पुढे काय करायचं. म्हणजे हा माणूस जर अशीच बडबड करीत राहिला, याला आपण पैसे नाही दिले तर हा काही करू शकतो. जानकीला सत्य सांगू शकतो. मायाला मनामध्ये कुठेतरी ही भीती होती. पण आता ह्याचे पैसे देण्यासाठी मायाकडे पैसे नसतात. म्हणून तिला ऐश्वर्याची मदत हवी असते. दुसरीकडे आता जानकी, सौमित्र, अवंतिका आणि ऋषिकेश हे आता एकत्रच एका रूममध्ये असतात. त्यावेळेला आता जानकी सांगत असते की मला ना मायावरती संशय येतोय. त्यावर आता अवंतिका म्हणते की तुम्ही असं का म्हणताय. त्यावर जानकी घडलेले सगळे प्रसंग सांगू लागते. ती म्हणत असते की आजही मी पाहिलं आहे काहीतरी ना, नक्कीच गडबड आहे. त्यामुळे ना ती पैसे वगैरे घेऊन घराबाहेर पडली. तिला जर आईबाबांशी बोलायचं असेल ना तिच्या, तरी ती माझ्या आईसमोर कधीच बोलत नाही. ती बाहेर जाते. पण ती काय करते, काही कोणाशी बोलते याबद्दल ती सांगत नाही. आणि म्हणूनच मी तिच्या मुंबईच्या घराचा, म्हणजे तिच्या आई वडील जिथे राहतात तिथला ॲड्रेस मागितला आहे. तो ॲड्रेस तिने माझ्याकडे दिलाही आहे. मग आता मला असा विचार येतोय की त्या ॲड्रेसपर्यंत पोहोचायला हवं. खरं तर आजही ती पैसे घेऊन बाहेर निघाली होती तेव्हा मी तिचा पाठलाग करत होते. पण तेवढ्यात आईंचा फोन आला आणि आईने सांगितलं की अर्जंटमध्ये यायचं आहे. मग मीही विचार केला की चला घरी जाऊया, कारण अवंतिका येणार आहे. अवंतिकाचं वेलकम करायचं होतं. अवंतिका म्हणते की काय गरज होती वहिनी, ते सगळं काम सोडून यायची. तुम्ही मायाचा पाठलाग करायचा होता ना, त्यांनी आपल्याला कळलं असतं. मग आता इथे जानकी सांगत असते पण आईने बोलावलं आणि आपण येणार नाही, कसं वाटतं, म्हणून मी आले. आता जानकी ऋषिकेशला सांगू लागते की ऋषिकेश, मला असं वाटतं ना, खूप जास्त उशीर करायला नको.
लवकरात लवकर मुंबईला जा आणि मुंबईला जाऊन या. तिच्या घरात नेमकं कोण आहे, काय आहे याची चौकशी करा. मला काहीतरी चुकीचं वाटतंय. म्हणजेच मला असं वाटतंय की तिच्या घरात आहे कोणीसुद्धा नाही आहे. ती आपल्याला फसवते, कोणाला पैसे देते, ते भलतंच काहीतरी काम करते. या सगळ्या गोष्टीसुद्धा आता बरोबर कळून चुकलेल्या असतात. म्हणून आता जानकी या सगळ्यांचा विचार करत असते. त्याच वेळेला आता जानकी विचार करत असताना दुसरीकडे माया ऐश्वर्याला भेटायला गेलेली असते. ऐश्वर्याला माया सांगत असते की तुला तर चांगलंच माहिती आहे की मी काय म्हणून इथे तुला भेटायला आली आहे. माया तिच्याकडे पैशांची मागणी करत असते. माया सरळ तिला सांगत असते की जोपर्यंत तू मला पैसे देत नाहीस तोपर्यंत मी इथून हलणार नाही आहे. मग ऐश्वर्या ही म्हणते की तुला काय करायचं आहे ते कर, पण मी तुला पैसे देणार नाही. मग आता तुला उलट मीच कामाची आहे. तुला उलट त्या जानकीचा काटा काढण्यासाठी माझीच मदत लागणार आहे आणि तरीसुद्धा तू माझ्यासोबत अशी वागतेस. तुझ्याकडून ही अपेक्षा मी केली नव्हती. त्यावर मात्र ऐश्वर्या बोलत असते की तू काय केलं आहेस माझ्यासाठी आत्तापर्यंत? मी तुला सांगते की काही झालं तरी मालकीचा बदला घ्यायचा आहे आणि त्यासाठी मी काहीही करते. मग मी करते ना तुझं काम, पण तू कुठे एकही काम धड केलेस? त्या सुमित्राला सुद्धा तू वाचवू शकली नाही, थांबवू शकली नाही आणि त्यामुळे बघितलंस का सगळ्या प्लॅनची वाट लागली. दुसरीकडे मात्र उलटे मला तुझी गरज नाही आहे तर तुला माझी गरज आहे असंही माया ऐश्वर्याला म्हणत असते. ऐश्वर्याला आता खरं तर मायाला पैसे द्यायचे असतात, पण ते कसे काय हे काही मात्र कळत नसतं. म्हणजेच मुळ्या देना माया तिला सरळ सांगते की जर तू आता मला माझ्या कामाच्या वेळेस मदत करत नसशील तर मला फरक नाही आहे. उलट तुला ते पैसे हवे आहेत आणि तुला जर मकरंद दादापर्यंत पोहोचायचं असेल ना तर माझीच गरज लागणार आहे. तू जर मला आता मदत करणार नसशील तर मीही तुला मदत वगैरे करणार नाही. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की ओवी खूप जास्त चिडलेली असती. ओवीच्या नाकावर राग आलेला असतो, म्हणूनच ती जानकीसोबत बोलत नसते. जानकी आहे ती तिच्याशी बोलण्याचा, तिला पटवण्याचा प्रयत्न करत असते. ती गेम खेळत असते. ती म्हणत असते की मी सुद्धा या गेममध्ये तुझ्यासोबत असणार आहे. पण आता ओवी जानकीने मदत केलेली नसते. ती बाहेर मायाचा पाठलाग करायला गेलेली असते आणि त्यामुळेच ना ओवी थोडी नाराज असते. ओवी म्हणत असते की मला आता तुझ्याशी बोलायचं नाही आहे गाई, तू जा बरं इथून. पण काय आता काय झालं आहे माझ्या बाहुलीला इतकं रागवायला? तुला जर माझ्यासाठी वेळ नसेल ना तर मी तुझ्यासाठी वेळ देऊ शकते. त्यानंतर आता ती म्हणत असते की तू जर मला चिक्की भरवलीस ना तर माझा राग जाईल. मग ती तिला चिक्की भरवते. तेवढ्यात माया येते. माया आल्याबरोबर ओवी धावत पळत मायाकडे जाते. तिला घट्ट मिठी मारते. आता माया ही सांगते की मी तुझ्यासाठी काहीतरी आणले आहे. तिने येताना एक डेअरी मिल्क आणलेली असते आणि आता ती डेअरी मिल्क देऊ लागते ओवीला. ओवी म्हणत असते की हे बघ तुझ्यासाठी आणलं आहे, पण आता विचार येऊ लागतो जानकीच्या मनामध्ये की माझ्याकडनं काही गोष्टी घ्यायच्या नाही. म्हणून ओवीला ती नकार देते आणि डॉक्टरांनी काय सांगितलं आहे अशी बाहेरची फूड्स चॉकलेट खायचं नाही ना, म्हणून पहिल्यांदा माया मावशीला पुन्हा ते चॉकलेट दे बरं असं बोलून ती आता चॉकलेट द्यायला सांगते. असा होता आजचा भाग. पुढील भाग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.